मृत्यू छायेच्या खिडकीतून. आमच्या घरी सुरू असलेल्या या मृत्यूसत्रातील पहिली आहुती ठोंबऱ्यांची, नंतर टिळक, त्यानंतर लागोपाठ माझे वडील बंधू केशवराव मामा. आम्ही बोर्डिंगमध्ये येऊन स्थिरस्थावर होतो न होतो तो केशवराव मामांची अशुभ बातमी कानी पडली. त्यानंतर आमची चिकी, मग भाऊजी, मग माझ्या व्यायांची बहीण, मग ज्यांना मी मुली नाती समजत होते त्या 11 मुली, राममित्र रेंधाळकर, काकासाहेब मिरीकर, पंडिता रमाबाई, माझे व्याही, अशी एकंदर 20-22 माणसे त्या 20-22 महिन्यात काळाने हिरावून गेली. मृत्यूछायेच्या खिंडीतून आम्ही चाललो होतो. मधल्यामध्ये कोण उचलेल जाईल याचा नियम नव्हता. एक दिवस भाऊजींचे पत्र आले, मी येतो, मला स्टेशनवरून घेऊन जा. दत्तू त्यांना स्टेशनवरून घेऊन आला. टिळकांच्या मृत्यूनंतर भाऊजींच्या मेंदूला धक्का बसला हे मी मागे लिहिलेच आहे. हे आता पूर्वीप्रमाणे राहिले नाही. ते वाटेल त्याला वाटेल ते बोलू लागले. आपल्या भावाच्या मृत्यूस आपली भावजय कारणीभूत झाली असे त्यांच्या मनाने पक्के घेतले होते. आपण आता एक उत्तम कवी होणार असेही त्यांना वाटू लागले होते व कविता करण्यास ते रात्र रात्र जागून काढू लागले. दत्तू, बेबी, रूथ त्यांच्या मर्जीप्रमाणे वागून त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत. त्यांनी काही म्हटले तरी त्याला हौस हो करीत. जे भाऊजी उभ्या आयुष्यात एका शब्दाने मला कधी काही बोलले नव्हते ते आता माझ्याशी भांडू लागले. मुलांना तर ती जवळ असली म्हणजे ते उभी धरीत. त्यांना रागवायला कारणच लागत नसे. एकदा बाजारातून त्यांनी काही खाण्याचे जिन्नस आणून माझ्यापुढे आदळले व म्हणू लागले, घ्या, खा. माझ्या भावाला मारण्यास तुम्हीच कारण झाला, असं म्हणून ते रागारागाने स्टेशनवर निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ मी जहागीरदाराला स्टेशनवर पाठवलं व त्याने त्यांची कशी तरी समजूत करून त्यांना घरी परत आणले. घरी आल्यावर तो मला एका बाजूस घेऊन सांगू लागला की काकांनी स्टेशनवर नोटांचे दुकानच मांडले होते. मी त्याला विचारले, तुमच्याजवळ किती पैसे आहेत? त्या सर्व नोटा माझ्याजवळ ठेवायला द्या. यावरून ते पुन्हा रुसले व निघून गेले. आमच्या दिरा भाऊजांचे हे पहिले व शेवटचे भांडण. यानंतर त्यांची माझी गाठ पडली नाही. लवकरच ते वारल्याची बातमी आली. पुढे माझे व्याही हवा बदलायला वाईस गेले. तिकडे ते बरेच आजारी पडले. डॉक्टरांचे पत्र आले की कृष्णरावांची प्रकृती अतिशय बिघडली असून त्यांच्याजवळ त्यांच्या मुलीने असलेले बरे. त्याप्रमाणे रूथ, दत्तू व नाना वाईस गेले. तिकडे रूथला व नानाला ठेवून दत्तू परत आला. नंतर रूथ आले की सरोदे वारले. टिळकांच्या नंतर लागोपाठ आमच्या घरातील 3 माणसे गेली. सरोदे, सखाराम भाऊजी व माझे वडील बंधू केशवराव मामा. टिळकांचा घास मिळताच मृत्यू जणू काय सवकला. वाईवरून रूथ परतली. ती आल्यानंतर 3-4 महिन्यांची रूथ पुन्हा दवाखान्यात गेली. दिवस रविवारचा होता. संध्याकाळी 6च्या सुमारास दुसरा नातू माझ्या दृष्टीस पडला. मी दवाखान्यातून परत येताना मला बेंजी भेटला. त्याला मी म्हणू लागले, अरे बेंजी, बेंजी, तुला दुसरा मामा आला. तो हसू लागला. पण मी माझ्या आनंदात इतकी काही गर्क होती की बराच वेळ तो का हसतो हे माझ्या लक्षात येईना. नानाच्या जन्माआधी आमच्या घरात चमचमीत फोडणीचे पदार्थ, निरनिराळे मसाले वगैरे प्राबल्य होते. पण नंतर हा सारा मेनू बदलला. आम्ही होता होईल तो बिनफोडणीचे वे मसाल्याचे अन्न खाऊ लागलो. कच्चे अन्न सुद्धा आमच्या आहारात असे. मोड आलेली कडधान्य तर रूथ गर्भारपणात व पुढे बाळंतपणातही खाई. त्यामुळे नाना जितका अशक्त व किडका तितकाच हा दुसरा मुलगा सशक्त व धडका निघाला. देवदयेने माझ्या घरात आता बाळ गोपाळ खेळू लागले. नाना सोनाची जोडी भीमा अर्जुनाप्रमाणे शोभू लागली. नाना अशक्त, सोना सशक्त. पण त्याचे नाव सोना नाही. माझ्या हाताखाली हरणाबाई नावाची एक बाई होती. तिने ह्याला सोन्या म्हणण्यास सुरुवात केली. पण पुढे त्याचे स्वतःचे सत्याग्रह करून त्या नावाच्या ऐवजी त्याचे खरेखुरे नाव अशोक हे आम्हाला उपयोगात आणण्यास भाग पडले. अशोक 3 महिन्याचा झाला नाही तोच उबडा पडून समोरचे सामान भरभरा ओढू लागला. रूथ पुन्हा राहुरीस गेली. तेथे डॉक्टर व्हॅलेंटाईन साहेबांनी प्रार्थना करून त्यांचे नाव अशोक ठेवले. तो खरोखरच अशोक आहे. राहुरीहून परत आल्यावर एक दिवस रूथ लोणच्याचे आंबे चिरीत बसली होती. जवळच मी लोणच्याचा मसाला करीत होते. तोच अशोक ओकू लागला. मी तर ऋतूला म्हटले, पाहिलेस, तू आंबे चिरायला घेतलेस म्हणून त्याला सर्दी झाली. रूथ म्हणे, त्याला अजून मी हात सुद्धा लावला नाही, त्याला सर्दी होईल कशी? नाना त्याच्याजवळ बसला होता. तो एकसारखा म्हणे, बाळ आजीची पावडर लावतो. नाना सारा 1.5 वर्षाचा. आम्ही दोघी आपापल्या नादात. अशोक शिंकतो आहे, ओकतो आहे, नाना बडबडतो आहे. शेवटी नाना ओरडून म्हणाला, आजीची काळी पावडर बाळाने खाल्ली. आता आमच्या ध्यानात आले, आजीची पावडर कसली कर्माची. जन्मात तिला पावडर माहीत नाही, पण काळी पावडर म्हटल्यावर आमचे लक्ष गेले. अशोक तपकिरीच्या पुड्यांशी खेळत होता व तपकिरी खात होता. हे बाळ बाळपणापासूनच खोडकर,
हाही 9व्या महिन्यातच चालू बोलू लागला. नाना बैठा तर हा फिरंग्या. रात्री रडणे ठाऊक नाही. दिवा असला म्हणजे पुरे. हे उंदीर मामा चोहीकडे कारभार करण्यात निघत. रात्री पिंजरा उघडून 1-2 केळी सोलून त्यांचा चट्टामट्टा झाल्यावर कोणापुढे तरी जाऊन निजत. एक दिवस दुपारी मी निजले होते. माझ्या तोंडावर रुमाल घेऊन पडला. डोळे उघडून पाहते तो कोठे कोणी नाही. पुन्हा निजले. पुन्हा तोच प्रकार. 2 दारात भिंतीला लागून माझा पलंग होता. एका दारात पाहावे तो दुसऱ्या दाराने तो पळून जाई. दुसरीकडे पाहावे तो पहिल्याने निजले. शेवटी उठलेच. टिळक जाण्याच्या आधीपासूनच चिक्कीला फारसे बरे नव्हते. पण त्या गडबडीत चिक्कीकडे फारच दुर्लक्ष झाले व त्याचे मला एकसारखे वाईट वाटते. माझ्या मागे काम धावत होते व पुढे पोट धावत होते. दिवाळीच्या सुट्टीत मुली आपापल्या घरी जाण्यास निघाल्या. आपणही जावे असे चिक्कीला वाटू लागले. तशी चिक्की फार हौशी मुलगी होती. फिरायला जाणे, वनभोजन करणे, चांदण्यात बसणे, गावाला जाणे, पण ह्या साऱ्या गोष्टी तिच्या मनासारख्या तिला कोणी करू देत नसत. तिच्यासाठी आणि तेवढ्यातल्या तेवढ्यात असल्या धूमधडाक्यात पैसा व वेळ कोण खर्च करते. तिचा बाप इकडे तिकडे कुठेतरी कामाची धरसोड करीत फिरत होता. त्याने दुसरे लग्न केले होते. त्या आईकडे मला पुण्यात पाठीव म्हणून ती एकसारखी माझ्या मागे लागली. ह्या मायलेकींनी कधी एकमेकींची तोंडही पाहिली नव्हती. तेव्हा अनायासेच मुलीची सोबत होती म्हणून मी तिला पुण्यास पाठवली. पण तिची चांगलीच हवापालट झाली. पुण्याहून जी आली ती अधिकच आजारी होऊन. आता बारीक म्हणजे लक्ष तिच्याकडे गेले. डॉक्टर दांडेकरांचे औषध तिला सुरू केले. पण बैल गेला आणि झोपा केला त्याप्रमाणे ते झाले. दत्तू, बेबी, रुथ यांनी तिची बरीच काळजी घेतली. डॉक्टर रोज येत तशी ती काही निजून नव्हती. एक दिवस ती मला म्हणाली, आजी, रोमन कॅथलिक लोकांचे मरण किती चांगले. मेणबत्त्या, उदबत्त्या, तशीच कितीतरी फुले. मला तसे मरण फार आवडते. चिके, तू मरू बिरू नकोस हं. बघ, तू मेलीस तर आजोबा तुला चांगला ठोक देतील. बेबी म्हणाली. खरं का ग आजी? स्वर्गात ते कसे मारतील? ते मारायला लागले तर मी टेबलाखाली लपेन. मरायच्या आधी तिने फार नाद घेतला की आजी तू आपल्या हाताने मला नाहू घाल. मला काम होते. मी म्हणाले, चिके असे काय करतेस? तुला आत्या घालील न्हायला, नाहीतर बाई घालतील. पण ती ऐकेना. ती म्हणे, आजी तुला काम असते ग, पण मला तुझ्याच हाताने न्हाऊ घाल. तुझ्या हातचे मला आवडते. मी तिला रागारागाने न्हाऊ घातले. कामाच्या बाईला तिने एका बाजूला सांगितले, हे बघ, माझ्या आजीचा बिछाना घालून ठेवीत जा आणि तिचे पाणी पिण्याचे भांडे घासून ठेवीत जा. ती कामामुळे दमून जाते आणि तशीच काहीतरी खाते पिते आणि कशी तरी निजते. चिक्की माझी फारच काळजी घेत असते. माझीच असे नाही, घरातील सर्वांच्याच ती फार उपयोगी पडे. इतर मुलींच्याही खस्ता खाई. ती फार प्रेमळ मुलगी होती. लवकर आपल्या गोड आवाजाने आजी येते हं, आजी मी लवकरच येईन असे म्हणत म्हणत तिने प्राण सोडला. तिचे ते शब्द अजून कधी कधी माझ्या कानात घुमतात. त्यामुळे दुःख होते. औषधाचे बिल 40 रुपये झाले. ते मी डॉक्टर दांडेकरांना देण्यासाठी गेले. पण त्यांनी त्यातील 1 रुपयाला हात लावला नाही. ते म्हणाले, आई, तुम्ही तिच्यासाठी इतकी वर्ष इतके केले. मी तिला थोडेसे औषध दिले. त्यात काय झाले? 9 महिन्यांची सांभाळलेली माझी चिकी 12 वर्ष सुख देऊन गेली. तिच्याबद्दल 15 जुलै 1920च्या ज्ञानोदयात खाली दिलेला लहानसा मृत्यूलेख आलेला आहे. एक लहान प्रेमळ मुलीला तारीख 14 जुलै रोजी देवाज्ञा झाली. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत ज्या ज्या व्यक्तीचा या बाळाशी संबंध आला त्या त्या व्यक्तीला ही बातमी ऐकून चुकल्यासारखे वाटल्या वाचून राहणार नाही. जगाच्या थोड्या दिवसांच्या या मुसाफिराचे नाव सुभद्रा रामभाऊ धर्माधिकारी.